आज आपण बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये आहोत, माजलगाव शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता बहुजन समाज पार्टी या पक्षाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत यांची आज जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी बीड जिल्ह्याचे प्रभारी अमोलजी डोंगरे यांनी या ठिकाणी या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आयोजित केलेला आहे। या संदर्भात आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत अमोलजी डोंगरे सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं लोकप्रकाश न्यूज मध्ये। आज जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आपण काय माहिती सांगू शकतो? संदर्भात माहिती एवढीच सांगेल मी की या देशामध्ये दोन वाद आहेत, म्हणजे दोन विचारधारा आहेत। एक आहे समतावाद आणि दुसरा आहे मनुवाद। या ठिकाणी मनुवाद मातीत घालून समतावाद देशामध्ये पेरण्याचं काम या ठिकाणी मान्यवर साहेब काशीराम साहेबांनी केलेलं आहे। आणि समतावाद हा तुम्हाला माहित आहे, समतावाद आहे म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी यथेच्छ जगत आहोत। आणि मनुवाद इथल्या जनतेला माहित आहे की मनुवाद जर असता, लोकशाही नसती तर आज आपले हाल काय असते। जर आज आपण समतावादामध्ये जगत आहोत म्हणजे आपल्याला लोकशाहीमध्ये जगत असताना कुठलीही अडचण नाही। आणि ही समता, ही लोकशाही जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी मान्यवर साहेब काशीराम यांनी फार मोठा त्याग दिलेला आहे। आणि त्यांनी या महाराष्ट्रातले जे महापुरुष होते मान्यवर काशीराम साहेबांनी देशाच्या कन्याकुमारीपासून तर इकडे काश्मीरपर्यंत आणि काश्मीर पासून तिकडे गुजरातपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत बाबासाहेब, फुले, शाहू आणि आंबेडकर या तीन महापुरुषांना देशाच्या कानाकोपऱ्यात नेलेला आहे। म्हणून आज संबंध देशामध्ये महापुरुष म्हणजे फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक घरातला माणूस आज ओळखत आहे। आणि आज फार मोठं आंदोलन उभं झालेलं आहे। आणि हे आंदोलन देशामध्ये कितीही मनुवादी सरकारे जरी आली तरी हे आंदोलन जे आहे फुले, शाहू, बाबासाहेबांचं, हे आंदोलन हे पेलू शकणार नाहीत। म्हणून जोपर्यंत फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर वाद आहे तोपर्यंत देशाचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही। या ठिकाणी आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जे संस्थापक अध्यक्ष आहेत, आपण या पक्षाचं काम जे आपण किती वर्षांना या पक्षाचं काम करत आहात? सरासरी जे आपण एवढं निर्भीडपणे जे आपण पक्षाबद्दल जे बोलत आहात या संदर्भात आपण काय सांगू? सर, या ठिकाणी मी गेल्या 23 वर्षापासून बहुजन समाज पार्टीचं प्रामाणिकपणे काम करत आहे। मी विद्यार्थी दशेपासून म्हणजे 11वी वर्गात शिकत असल्यापासून मी विद्यार्थी दशेपासून बहुजन विद्यार्थी आघाडीपासून आंदोलनामध्ये सामील झालो। आणि शहर अध्यक्ष, बूथ अध्यक्ष, शहर अध्यक्ष, माजलगाव विधानसभा अध्यक्ष 2019 मध्ये मी माजलगाव विधानसभेचा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो। त्यानंतर 2019 मध्ये मला पक्षश्रेष्ठीने या बीड जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष केलं। त्यानंतर 5 वर्ष मी बहुजन समाज पार्टीची विचारधारा या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात घेऊन गेलो। आणि आता मी बहुजन समाज पार्टीचा जिल्ह्याचा प्रभारी म्हणून काम करत आहे। गेल्या 23 वर्षापासून मी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचं काम करत आहे। या ठिकाणी महापुरुषांचं आंदोलन मी या इथल्या तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जात आहे। आणि असंच आंदोलन एक असावा पण वाघ असावा या पद्धतीने मी या महाराष्ट्रामध्ये काम करू इच्छित आहे। आणि जिल्ह्यामध्ये मी प्रत्येक कानाकोपऱ्यात फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, राजमाता ज्या लक्ष्मीबाई आहेत, अशा सर्व महापुरुषांचे जे आंदोलन आहे हे आंदोलन मी शेवटच्या तप्प्यापर्यंत, शेवटच्या तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं काम करणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे प्रभारी बहुजन समाज पार्टीचे ऍडव्होकेट अमोलजी डोंगरे होते आणि यांनी पक्षाबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। कॅमेरामन, संपादक दर्शन डोंगरेसह मी प्रकाश यादव।